इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षणामध्ये मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मले बाजारला जायचंय बाय या पाठाची माहिती पाहतोय. हा पाठ प्रभार बैकर या लेखकाने लिहिलेला आहे. आणि मग हा पाठ लिहित असताना या पाठामधून समाज जागृती किंवा आपण जे बाजारला जातो, बाजारला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पिशव्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये आपल्या ज्या किराणा सामान आहे ते घेऊन येतो आणि किराणा सामान आल्यानंतर बॅगा काय करतो किंवा कॅरी बॅग कुठेही इतरत्र फेकून देतो आणि फेकून दिल्यामुळं काय होतं, त्याच्या अति परिणाम किंवा त्याच्या वापरामुळं तर पर्यावरणाचा जर समतोल बिघडतोच, शिवाय जी जनावरं असतात त्या जनावरांच्या पोटामध्ये अशा प्रकारच्या कॅरी बॅग जातात आणि मग जनावरं जे आहेत ती मरण पावतात. अशा प्रकारची एक बाई दारामध्ये रडत बसलेली आहे आणि रडत बसल्यानंतर त्या बाईला बाजारला जायचं आहे, पण बाजारला का जात नाही याचं कारण विचारण्यासाठी तिचे शेजारचे काय बायका असतील किंवा स्त्री पुरुष असतील की तिला येऊन विचारतात की बाई तुम्ही बाजारला काय येत नाही. ती म्हणते मलाही बाजारला जायचंय, मला का वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काय किराणा सामान असेल तो आणायचा आहे, मला बाजारला यायचं आहे. पण ती बाई दारामध्ये तिच्या रडत बसलेली आहे आणि रडत बसल्यानंतर का रडते असा प्रश्न त्या इतर लोकांनी, त्या ठिकाणच्या लोकांनी केला. तर त्या बाईनं काय सांगितलं की आता माझी जी हरणी आहे, तिनं आपली जी म्हैस आहे, दुधाची म्हैस, तिला काय केलेलं आहे, हरणीची उपमा दिलेली आहे. आणि मग माझी हरणी किंवा माझी म्हैस जी आहे ती आता मरून गेलेली आहे. त्याचं कारण असं आहे. काय कारण आहे, तर लोकांनी कॅरी बॅग जे आहेत ते कॅरी बॅग आणलेले आहेत आणि कॅरी बॅग कशा प्रकारे आणून त्यांनी काय त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही किंवा टाकून व्यवस्थित दिल्या नाहीत, जाळून टाकल्या नाहीत, तर त्या कॅरी बॅग कुठेही इतरत्र फेकून दिल्या आणि फेकून दिली तर माझी जी हरणी आहे किंवा माझी जी म्हैस आहे त्या म्हैसीनं काय केलं, तर त्या कॅरी बॅग चघळल्या गेल्या आणि चघळल्यामुळं त्या तिच्या पोटामध्ये गेल्या आणि पोटामध्ये गेल्यानंतर ती मरण पावली. चाऱ्यागत तिनं खाल्लं, मरण ओढवलं आणि तिचं जे रडकं आहे ते रडू लागलं. मला देखील वाईट वाटलं, खूप तडफडलं, पण काय माझं मन देखील तडफडलं, पण काय इलाज नाही. म्हणून ती बाई म्हणते, मी आता या ठिकाणी तिचं रडण्याचं कारण हेच आहे की तिची म्हैस किंवा हरणी आता मरण पावलेली आहे. प्लॅस्टिकचा कचरा हेच आणि प्लॅस्टिकचा जे कचरा आहे हेच कारण की माझी म्हैस जी आहे किंवा माझी जी हरणी आहे मरण्याचं कारण आहे. जनावराचं ओढवतंय मरण म्हणून म्हणते. आणि म्हणून ती बाई काय म्हणते, या प्लॅस्टिकच्या दुधावाचून त्या लेकराचं आडलं, माझं खूप मन रडलं, तडफडलं. प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण, जनावराचं ओढवतंय मरण म्हणून म्हणते. काय म्हणते, इतर म्हणतात. म्हणून ती बाई म्हणते बघा, या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळं या जनावराचं काय होतंय, मरण ओढलं जातंय किंवा ओढवलं जातंय आणि म्हणून म्हणते. मग ती इतर लोक म्हणतात, काय म्हणते, बाई म्हणते मला बाजारला जायचं नाही आणि म्हणून म्हणते की मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. म्हणजे बाई काय सांगते रडत रडत की आता मला बाजारला जायचंच नाही. मग पहिला म्हणतो, अहो सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हे त्यातलं विशेष. आणि आता तुम्ही बाजारला चला, सरकारनं आता आदेश काढलेला आहे. काय काढलेला आहे, अहो प्लॅस्टिक नका वापरू, हे त्यातलं विशेषण आहे. म्हणजे प्लॅस्टिक आता वापरायचं नाही. अहो सरकारने काढलाय आदेश, प्लॅस्टिक नका वापरू, हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचवूया, हा दिलाय संदेश. आणि आता प्लॅस्टिक कोणीही वापरू नका, प्लॅस्टिक वापरण्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल किंवा दंड आकारला जाईल, अशा प्रकारचं सरकारनं आदेश काढलेला आहे. त्यामुळे हे विशेष आहे. सजीवांना आपण वाचवलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, यासाठी हा संदेश या सरकारनं आपणाला दिलेला आहे. पेपरातली बातमी वाचली की नाही, आता काय तुम्ही अंगठा बहादूर नाही. आणि पेपरमध्ये जे आलेलं आहे ती पेपरमधली बातमी तुम्ही वाचलेली आहे का नाही, तुम्ही काय अंगठा बहादूर वगैरे नाही. सरकारनं आदेश दिलेला आहे, सजीवांना आपण वाचवूया, हा संदेश दिलेला आहे. पेपरामध्ये बातमी आलेली आहे, आता तुम्ही अंगठा बहादूर वगैरे नाही. म्हणजे तुम्हाला सही येते, तुम्ही शिकलेले आहात, त्यामुळं हा आदेश खरा आहे असं त्या बाईला सांगितलं. तिसरा म्हणतो, सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही, पेपरात आलंय तरी काय. आणि तिसरा काय म्हणतो बघा, त्या ठिकाणी आलेला जो माणूस आहे तिसरा म्हणतो की सरकारनं आदेश दिलेला आहे, सजीवांना वाचवूया,
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवूया, पर्यावरणाचा समतोल साधूया, त्यासाठी प्लॅस्टिकचा आपण वापरायचं नाही असाही आदेश दिलेला आहे. सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचलेली आहे आणि तुम्ही काय अंगठा बहादूर वगैरे नाही, तुम्ही सुशिक्षित आहात असं सांगितलं. आणि तिसऱ्यानं सांगितलं, तिसरा म्हणतो, सांग रे सांग बाबा काय झालंय, मला आठवत नाही, मला काय आठवत नाही काय आदेश दिलेला आहे, पेपरात आले तरी काय आणि पेपरामध्ये काय आलेलं आहे ते असं तू सांग. तर अशा प्रकारचं विचारलं. त्या बाईने विचारल्यानंतर तिसरा म्हणतो, पेपर वगैरे तुम्ही वाचला नाही का, तर काय आदेश दिलाय, सजीवांना वाचवूया हा आपल्याला संदेश दिलेला आहे. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आपण इथंच थांबूया. धन्यवाद.